घरात बसून बसून बोर झालं होतं. बंधूंना म्हणलं चला कुठं तर फिरून यावं. मग फिरता फिरता म्हणलं चला आता पिंपरीला जाऊ. पिंपरीला आलो आम्ही मूळचंदला. म्हणलं आलो तर आता काहीतरी खरेदी करावं. मला तर काय घ्यायचं नव्हतं, पण बंधूंना हे 2 शर्ट घेतले. बंधू खुश झाले. पण पैसे त्याला लावले. तिथून आलो आम्ही डायरेक्ट कॅफेवर. कॅफेवर इथं रोहित शेठ भेटले होते. लय गुणी माणूस आहे भाई, लय काम करतो काय सांगायचं. रोहित शेठ काम करत होते आणि चैतन्य शेठ कपडे बदलत होते. कारण की चैतन्य शेठला जायचे आज फिरायला. जायच्या आधी चला म्हणलं एकदा चहा पिऊन घ्यावं. तेवढ्यात सागर भाऊंची एंट्री झाली होती. सागर भाऊ लय दिवसातून आले होते आणि भाऊंनी नवीन फोन घेतला होता. ते दाखवायला आले होते. म्हणजे ते पण चैतन्य शेठसोबत बाहेर चालले होते. आणि नेहमीप्रमाणे चहा प्यायचं म्हणून आम्ही आलो होतो आणि यांनी आज पण आमच्यावर स्कॅम केला होता. यांचं डाएट चालू आहे पण शिक्षा आम्हाला भेटते. तेवढ्यात निरंजन भाऊ आले. निरंजन भाऊ हे चैतन्य शेठचे एकदम जिवलग खास असे मित्र आहेत. यांचा याराना लय जुना आहे. रोहित शेठ म्हणले थांबा आता पैसे मी देतो आणि नोटेची घडी बघा केवढी डेंजर केलेली आहे. पैसा एवढा आहे ते ठेवण्यासाठी अशा घड्या करूनच पैसे ठेवावे लागतात. रविवार होता म्हणलं चला आता मंदिरातच जाऊन यावं. पुन्हा आम्ही आलो खंडोबांच्या मंदिरात. तिथं आलो आणि तिथं आम्हाला भेटला ओमकार दादा. ओमकार दादाला घड्याळ घ्यायचं होतं टायटनचं. त्यामुळे मग तिथून आम्ही गेलो टायटनच्या शोरूमला घड्याळ घेण्यासाठी. घड्याळ आम्ही बघितले पण पसंत काय पडलं नाही. जे हवं होतं ते नव्हतं. मग म्हणलं चला आता घड्याळ आपण पोस्टपोन करूया आणि डायरेक्ट घरी जाऊया.